मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर सबस्क्राईब या लाल बटनावर क्लिक करून शेजारी दिलेल्या बेलच्या म्हणजेच घंटीच्या बटनावर सुद्धा क्लिक करा. म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. Hello students, in previous video we start infectious diseases. In that point we learnt in detail about the tuberculosis disease, which pathogens are responsible for the tuberculosis, how this disease is spread, which are the symptoms of this disease, and how we prevent and treatment on that disease. Today we are going to see about the next disease, that is the hepatitis. The name of the next disease that we are going to learn today is hepatitis. Hepatitis, or we also call that disease jaundice. In Marathi we said it कावीळ. कावीळ हा रोग तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलेला असेल. काही जणांना आपल्या घरामध्ये त्याची लागणसुद्धा होऊन गेलेली असेल. तर आज आपण हेपॅटायटिस म्हणजे जॉन्डिस या रोगाविषयीची माहिती बघणार आहोत. Which are the pathogens which are responsible for this disease? Hepatitis virus A, B, C, D and E. 5 types of the hepatitis viruses are responsible for this disease. Now let us see about the mode of infection. Mode of infection: contaminated water, sharing of needles and blood transfusion. These are the mode of infection of this disease. Contaminated water, दूषित पाणी. शेअरिंग ऑफ निडल्स म्हणजे एकाची सुई दुसऱ्याला वापरणं. या माध्यमातून या रोगाची लागण होऊ शकते. अँड ब्लड ट्रान्सफ्युजन, ज्या वेळेला एका व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिलं जातं किंवा रक्त चढवत असताना ज्या सुया वापरल्या जातात त्याच्या माध्यमातून सुद्धा या रोगाची लागण होऊ शकते. देन लेट अस सी अबाउट द सिम्पटम्स ऑफ धिस डिसीज. कावीळची लक्षणं काय असतात ते आता आपल्याला बघायचं आहे. पहिलं लक्षण आहे ॲनोरेक्झिया. ॲनोरेक्झिया याचा अर्थ मराठीमध्ये होतो भूक मंदावणे. म्हणजे ज्याला कावीळची लागण झाली असेल अशा व्यक्तीला भूक लागत नाही. येलो युरिन म्हणजे लघवीला पिवळं धम्म होणं, लघवी पिवळी धम्म होते. जनरल वीकनेस म्हणजेच थकवा आल्यासारखं वाटणं. त्यानंतर नॉसिया. नॉसिया याचा अर्थ होतो मळमळणं, उलटी आल्यासारखं वाटणं. ओमिटिंग, काही वेळेला प्रत्यक्ष उलटी येते त्याला आपण ओमिटिंग म्हणतो. अँड ग्रे स्टूल. ग्रे स्टूल म्हणजे विष्ठा जी आहे संडासी राखाडी काळपट रंगाची होते. ज्यांना कावीळीची लागण झालेली असते अशा व्यक्तींमध्ये ही लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्यानंतर समजा कावीळ रोग होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे, प्रिव्हेन्शन त्याच्यावर काय आहे. आणि चुकून तो झालाच दुर्दैवाने तर मग त्याच्यावर आपण ट्रीटमेंट काय केली पाहिजे
तर हे आपल्याला बघायचं आहे, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. काय आहे मग याचं प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट? ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. तर ज्याला कावीळची लागण झाली आहे अशा व्यक्तीने पाणी हे नेहमी उकळून खळखळ 10 ते 15 मिनटं उकळवून मगच ते पाणी पिण्यासाठी वापरलं पाहिजे. अँड प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स. हात नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. त्यानंतर आपण पुढे जातो पुढच्या रोगाकडे. पुढचा रोग आहे डिसेंट्री. त्यालाच आपण डायरिया असं सुद्धा म्हणतो. डायरिया, अतिसार, हगवण असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो. काय नाव आहे मग पुढच्या रोगाचं? डिसेंट्री. ओके, नाव लेट अस सी अबाउट दिस. विच आर द पॅथोजेन्स ड्यू टू विच दिस डिसीज कॉज टू अस. कोणत्या कोणत्या रोग जंतूंमुळे हा रोग किंवा आजार आपल्याला होत असतो. तर त्या रोगजंतूंची नावं आहेत बघा, दिली आपल्याला इथे. बॅक्टेरिया, जीवाणूंमुळे होतो. व्हायरस, विषाणूंमुळे सुद्धा हा रोग होतो. त्यानंतर पुढच्या बॅक्टेरियाचं नाव आहे शिगेला बॅसिली. शिगेला बॅसिली नावाच्या जीवाणूंमुळे सुद्धा या रोगाची लागण होते. आणि शेवटचं आहे एंटॅमिबा हिस्टॉलिका. याची माहिती मी तुम्हाला पहिल्या प्रकरणामध्ये दिलेली आहे. ज्या वेळेला आपण प्रोटोझोआचा अभ्यास केला, आदिजीवांचा अभ्यास केला, त्यावेळेला मी तुम्हाला एंटॅमिबा हिस्टॉलिटिकाविषयी माहिती सांगितलेली आहे. ओके, पुढे जाऊया. आता आपल्याला बघायचं आहे की डिसेंट्री हा जो रोग आहे हा कुठल्या माध्यमातून होत असतो. तर त्याला कारणीभूत आहे कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. दूषित अन्न आणि दूषित पाणी जर शरीरामध्ये गेलं, जर आपण दूषित अन्न आणि पाण्याचं जर सेवन केलं तर आपल्याला हा रोग होण्याची शक्यता असते. आता याचे सिम्पटम्स काय आहे? सिम्पटम्स आपल्याला बघायचे आहे. सिम्पटम्स आहेत त्याचे वॉटरी स्टूल. सगळ्यांना माहिती आहे डिसेंट्री, डायरिया किंवा हगवण, याच्यामध्ये काय होतं? पातळ जुलाब होतात. वॉटरी स्टूल म्हणजे संडासला पातळ होणं किंवा पातळ जुलाब होणं. पेन्स इन ॲबडॉमेन, आणि पोटामध्ये दुखतं. सगळ्यांना माहिती आहे या रोगाची लागण आपल्यापैकी बऱ्याच जणांना झालेली आहे. ओके, आता यावरचं प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय आहे त्याकडे आपण जाऊया. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय आपण रोग होण्यापूर्वी केलं पाहिजे आणि रोग झालाच तर मग त्यानंतर आपण काय ट्रीटमेंट केली पाहिजे. ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर. खरं तर आपण नेहमी वर्षभर उकळवलेलं पाणी, शुद्ध पाणी प्यायलं पाहिजे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. अन्न हे नेहमी झाकलेलं असलं पाहिजे आणि अशा झाकलेल्या अन्नाचंच सेवन आपण केलं पाहिजे. आणि समजा हा रोग झालाच तर मग त्यानंतर काय करायचं आपण? तर त्यानंतर ORS कन्झम्पशन. ज्यावेळेला डिसेंट्री हा आजार आपल्याला होतो त्यावेळेला भरपूर ओमिटिंग आणि जुलाब होत असतात आणि ओमिटिंगमधून आणि जुलाबामधून आपल्या शरीरातलं भरपूर पाणी बाहेर टाकलं जातं. त्याला आपण हायड्रेशन असं म्हणतो. मग ही जी पाण्याची कमतरता आहे आपल्या शरीरातली ती आपल्याला भरून काढावी लागते, बरोबर? मग ती कशी भरून काढणार? तर त्यासाठी ORSचे पॅकेट मेडिकलमध्ये मिळतात किंवा अगदी घरच्या घरीसुद्धा आपण ORS तयार करू शकतो. मग ORS म्हणजे काय? O फॉर ओरल. O फॉर ओरल. ओरल म्हणजे तोंडाने घेणारी. R फॉर रिहायड्रेशन. 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 अँड S फॉर सोल्युशन. सोल्युशन. ओके, ORSचा अर्थ होतो ओरल रिहायड्रेशन
सोल्युशन. रिहायड्रेशन याचा अर्थ शरीरातलं जे हायड्रेशन झालेलं आहे, पाणी जे बाहेर गेलेलं आहे ते पुन्हा आपल्याला त्याला रिहायड्रेट करायचं आहे, म्हणजे पाण्याची लेवल आपल्याला भरून काढायची आहे. यासाठी हे ORS जे आहे पॅकेट, त्याची पावडर असते, मेडिकलवर ते पॅकेट मिळतं, ते आपण घ्यायचं किंवा घरच्या घरीसुद्धा आपण ORS तयार करू शकतो. मग घरच्या घरी कसं, तर एक ग्लासभर पाण्यामध्ये आपण 2 चमचे साखर घालायची आहे किंवा गूळ घालायचं आहे आणि आपल्या 2 बोटांच्या चिमटीमध्ये मावेल एवढं मीठ आपण त्यामध्ये घालायचं आहे. हे सगळं मिश्रण आपण एकत्र केलं की ते झालं आपलं घरच्या घरी बनवलेलं ORS सोल्युशन. त्यासाठी मेडिकलवरूनच ते आपण आणलं पाहिजे असं नाही. ओके, आता आपण जातोय पुढच्या आजाराकडे. पुढचा आजार कोणता आहे मग आता, तर पुढचा आजार आहे कॉलरा. कोणता आहे पुढचा आजार आपल्याला शिकायचा, कॉलरा. याला मराठीमध्ये सुद्धा कॉलरा असंच म्हणतात आणि इंग्लिशमध्ये सुद्धा याला कॉलरा असंच म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी अगदी गावामध्ये कॉलराची साथ यायची. दूषित पाण्यामुळे हा मुख्यत्वे होणारा आजार आहे. अगदी गावामधले अनेक ॲट अ टाईम 200-400 लोकांना या रोगाची लागण होत असे. म्हणजे याला त्यावेळेला साथीचा रोग असं सुद्धा म्हटलं जायचं, एपिडेमिक डिसीज. मग हा जो रोग आहे कॉलरा, याच्याविषयी आता आपल्याला माहिती बघायची आहे. मग कोणामुळे, कोणत्या पॅथोजनमुळे होतो, तर त्या पॅथोजनचं नाव आहे विब्रिओ कॉलरी. त्या बॅक्टेरियमचंच नाव कॉलरी आहे आणि म्हणून या रोगाला सुद्धा नाव दिलं आहे कॉलरा. विब्रिओ कॉलरी नावाच्या बॅक्टेरियामुळे हा रोग होतो, जीवाणूंमुळे होणारा हा रोग आहे. ओके, मग याचं स्प्रेडिंग कसं होतं, प्रसार कसा होतो, बाय कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि दूषित पाणी यामुळे ह्या रोगाची लागण, मुख्यत्वे करून दूषित पाणी. ओके, त्यानंतर याचे सिम्पटम्स काय आहे, मग आता हे सिम्पटम्स आपल्याला बघायचे. पहिला सिम्पटम काय आहे, तर ओमिटिंग, उलट्या होतात. सिव्हिअर डायरिया, मगच सारखंच जे आपण डिसेंट्रीमध्ये पाहिलं. सिव्हिअर डायरिया म्हणजे सारखे पातळ जुलाब होतात. क्रॅम्प्स इन लेग्स, क्रॅम्प्स इन लेग्स म्हणजेच काय, पायामध्ये पेटके येतात, पोटऱ्यांमध्ये पेटके येतात. ही असतात या रोगाची लक्षणं. आता आपल्याला बघायचं आहे की ह्या रोगावरचं प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय आहे. फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिस, फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिस, याचा हायजीन याचा अर्थ होतो स्वच्छता. म्हणजेच काय, तर आपण नेहमी आपल्या घरामध्ये असेल, खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, भांडी असतील, कपडे असतील, जे काय असेल किंवा शरीर असेल, आपण नेहमी याची स्वच्छता ही आपण पाळली पाहिजे. ओके, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड. आलंच बघा, मी सांगितलं तुम्हाला आत्ताच की उघड्यावरचं खायचं नाही. म्हणजेच काय, तर जे अन्न झाकलेलं नाही आहे, जे अन्नपदार्थ उघड्यावर ठेवलेले आहेत ते आपण अवॉइड करायचे आहे, असं अन्न खायचं टाळायचं आहे. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, म्हणजेच नेहमी पाणी उकळून प्यायचं आहे. अँड वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. वॅक्सिनेशन म्हणजे लस. ज्या वेळेला बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याच्यासोबत एक इम्युनिझेशन कार्ड, लसीकरण कार्ड दिलेलं असतं, त्याच्यामध्ये ही लससुद्धा असते कॉलराची, तीसुद्धा आपल्याला बाळाला द्यायची असते. जर व्यक्तीला ही वॅक्सिनेशन दिलेली असेल तर त्याला भविष्यामध्ये कॉलरा होण्याची शक्यता कमी असते. ओके, आता आपण जातो पुढच्या रोगाकडे, शेवटचा. कोणता, त्याचं नाव आहे टायफॉईड. यालाच आपण मराठीमध्ये विषमज्वर असं सुद्धा म्हणतो. पण विषमज्वर असं म्हणणारी खूप कमी माणसं आपल्याला भेटतील. आपण जनरली काय ऐकतो, बऱ्याच वेळेला बघा, मुलं शाळेत येत नाही, विचारलं की मुलं काय म्हणतात, मॅडम मला टायफॉईड झाला होता. बरोबर, म्हणजे आपण आपल्या मराठीमध्ये बोलताना सुद्धा या रोगाचा उल्लेख टायफॉईड असाच करत असतो. मराठीमध्ये आपण याला विषमज्वर असं म्हणू शकतो किंवा याचं नाव विषमज्वर हे आहे. ओके, आता हा जो रोग आहे, हा रोग कोणामुळे होतो, पॅथोजनचं नाव काय, तर
हा रोग ज्या पॅथोजन्समुळे होतो त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं नाव आहे सॅल्मोनेला टायफी. बघा इथे सुद्धा नावामध्ये हा पण बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियाचं नाव आहे सॅल्मोनेला टायफी. त्याच्या नावामध्येच टायफी हा शब्द आला आहे आणि म्हणून त्याच्या नावावरूनच या रोगाला सुद्धा काय नाव दिलं आहे, टायफीवरून टायफॉईड. ओके, हा त्याचा बॅक्टेरिया की ज्याच्यामुळे आपल्याला टायफॉईड होऊ शकतं. ठीक आहे, आता पुढे जाऊया. काय बघायचं आपल्याला की मोड ऑफ इन्फेक्शन, या रोगाची लागण किंवा याचं स्प्रेडिंग कशामुळे होतं. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. बघा बरेचसे रोग आपल्याला इथे असे भेटत आहेत की ते कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर याच्यामुळे होत आहेत, म्हणजेच दूषित अन्न आणि पाणी. त्यामुळे अन्न आणि पाण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आत्ता तरी आपण ह्यातून शिकलो पाहिजे. शिकाल ना मग? ओके, पुढे जाऊया. आता याचे सिम्पटम्स काय काय आहे आपल्याला सिम्पटम्स बघायचे आहेत. पहिला सिम्पटम काय आहे? पहिला सिम्पटम ॲनोरेक्सिया. मग अशीच सांगितलं मी आपण ज्यावेळेला आपण कावीळ म्हणजेच हेपॅटिटिस किंवा जॉन्डिस या रोगाची माहिती मिळवली त्यामध्ये सुद्धा लक्षण होतं त्या रोगाचं, जॉन्डिसचं. कोणतं? ॲनोरेक्सिया म्हणजेच भूक मंदावणं, भूक न लागणं. ओके, दुसरं हेडॅक. हेडॅक म्हणजे डोकं दुखणं. रॅश ऑन ॲबडॉमेन, पोटावर बारीक बारीक पुरळ उठणं. त्यानंतर डिसेंट्री म्हणजे जुलाब होणं. अँड फिवर अप टू 104 डिग्री फॅरेनहीट, 104 डिग्री फॅरेनहीटपर्यंत ताप येऊ शकतो. आपण बऱ्याचदा बोलतो 100च्या वर ताप गेला तरी आपल्याला अस्वस्थ होतं, बरोबर. 101, 102 एवढा जरी असला तरी तो आपण सिरियस समजतो. मग या आजारामध्ये तर ताप किती वाढतो? 104. नॉर्मली जर आपण पाहिलं तर आपल्या शरीराचं तापमान जर सेल्सिअसमध्ये पाहिलं तर ते 36 ते 37, 36 टू 37 डिग्री सेल्सिअस एवढं असतं, बरोबर. आणि फॅरेनहीटमध्ये जर आपण पाहिलं तर किती असतं ते? 97 टू 98 डिग्री फॅरेनहीट एवढं नॉर्मल आपल्या शरीराचं तापमान असतं. आता 98पासून पुढे 104पर्यंत जा तुम्ही. कितीने वाढलं? जवळपास 6 डिग्रीने हे तापमान वाढलं. 1 डिग्रीने सुद्धा वाढलं तरी आपल्याला किती उष्णता जाणवते. इथे तर 6 डिग्रीने वाढतंय. म्हणजेच टायफॉईड झाल्यावर किती ताप येत असेल याचा अंदाज मात्र आता आपल्याला लावता येऊ शकतो. ओके, आता हा आजार होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्रिव्हेन्शन काय घेतली पाहिजे? प्रिकॉशन काय घेतली पाहिजे? तर ड्रिंकिंग क्लीन वॉटर. ड्रिंकिंग क्लीन वॉटर हे प्रत्येकालाच लागू होतं, प्रत्येक आजाराला. जर कुठल्याही आजाराला निमंत्रण द्यायचं नसेल तर आपण नेहमी क्लीन वॉटर ड्रिंक केलं पाहिजे. स्वच्छ पाणी, शुद्ध पाणी, नुसतं क्लीन नाही तर ते प्युअर असलं पाहिजे. शुद्ध पाणी प्यायलं पाहिजे. आणि अन्नसुद्धा आपण कसं खाल्लं पाहिजे? झाकून ठेवलेलं. ओके, व्हॅक्सिनेशन याचीसुद्धा लस असते, ती लहानपणी आपल्या बाळांना आपण द्यायची असते. जर आपल्याला दिलेली नसेल तर मोठं झाल्यावर सुद्धा टायफॉईडची लस आपल्याला घेता येते. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज. सिवेज म्हणजे सांडपाणी. आपल्या घरातून बाहेर पडणारं जे सांडपाणी आहे, धुण्याचं, भांड्यांचं, आंघोळीचं, या पाण्याची व्यवस्थित विल्हेवाट आपण लावली पाहिजे. जर आपण या पाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही तर त्यातून सुद्धा आपल्याला या आजाराची लागण होऊ शकते. त्याच्यावर हे बॅक्टेरिया वाढू शकतात आणि ते जर आपल्या संपर्कामध्ये आले, आपल्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला तर आपल्याला टायफॉईड या रोगाची लागण होऊ शकते. अशा प्रकारे आपण इथे सम इन्फेक्शियस डिसीजचा या चार्टमध्ये अभ्यास केलेला आहे. कोणत्या कोणत्या डिसीजचा अभ्यास तुम्ही केला आज? मागच्या तासाला आपण ट्युबरक्युलोसिस पाहिला होता. ओके, या तासाला आपण काय काय पाहिलं? तर या तासाला आपण हेपॅटिटिस पाहिला, डिसेंट्री पाहिला, कॉलेरा पाहिला, अजून टायफॉईडसुद्धा आपण या तासाला
अभ्यासला. ओके, आता तुम्ही काय करायचं आहे काम, तुमचा होमवर्क काय आहे, तर हा जो आपल्याला तक्ता दिलेला आहे, हा तक्ता तुम्ही बारकाईने वाचायचा आहे. त्याचबरोबर हा लिहून काढायचा आहे आणि लिहिल्यानंतर त्याचा जो फोटो आहे, तुम्ही ज्या वहीमध्ये लिहिला आहे त्या पानाचा फोटो मला माझ्या पर्सनल नंबरला किंवा आपल्या गुगल क्लासरूमवर पाठवायचा आहे. तेव्हा आपण आता इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पुढचा जो आपला पॉईंट आहे अभ्यासाचा तो घेऊन. गुड बाय.